2004ची निवडणूक मला आजही आठवते की येवल्याचा पाणी प्रश्न हा खूप गंभीर विषय बनला होता व वेगवेगळ्या लोकांचे आंदोलनं चालू होते की येवल्याचा पाणी प्रश्न मिटला पाहिजे। एक सर्व पुढाऱ्यांकडून एक दमदार नेतृत्व म्हणून भुजबळ साहेबांना 2004 साली या ठिकाणी निवडणुकीला उभं करण्यात आलं व हजारोच्या संख्येने जवळपास 34 ते 37 हजार मतांनी भुजबळ साहेब या ठिकाणी निवडून आले। भुजबळ साहेबांनी जो वचननामा दिला होता की येवल्याचा पाणी प्रश्न भुजबळ साहेब मिटवणार, हा वचननामा मी गीतेसारखा पठण करील। टिळक मैदान येवल्यामधलं भाषण मला ते आजही आठवतं। वस्तुस्थिती आहे भुजबळ साहेबांनी कामं केले इथपर्यंत ठीक आहे। पालखेडच्या डाव्या कालव्यात कायमच म्हैस अडकायची, ती आता अडकत नाही। पालखेड डाव्या कालव्याला पाणी व्यवस्थित येतं, परंतु जो प्रमुख मुद्दा होता येवल्याचा पाणी प्रश्नाचा, दरेगाव पुणेगाव दरसवाडी पोच कालवा, आपण विखरणी गावात आहे व येवल्याचा पाणी प्रश्न मिटला का? आपल्याबरोबर नागरिक आहे। दादा खूप खूप स्वागत आहे आपलं चॅनलवरती। विखरणी गावात तुम्हाला जो पाठ झालेला आहे, पाटाला आता काँक्रीट पण झालं आहे अगदी निवडणुकीच्या तोंडावरती, परंतु खरोखर तुम्हाला न्याय भेटला का? नाही भेटला आम्हाला न्याय। शरद पवार बारामती करणार, त्यांना बारामती केली नाही येवल्याची, आणि भुजबळ आला 25 वर्ष आमची याच्यातच गेले निवळ आशाला आलं डेंगणं दावलं, काय पाणीसुद्धा नाही आलं आम्हाला। आजही पाणी नाही, फक्त इलेक्शन आलं का आमचा वापर होतो, आम्हाला कुठलंही पाणी मिळत नाही। आमच्यावर अन्याय सतत। खालच्या पाटाच्या साईडला लोक आहे पाटाखाली, पण आम्ही डोंगराच्या काढायला आहे, त्याच्यामुळं आम्हाला हे जे निसर्गावर शेती करावं लागते। आज कांद्याच्या प्रश्नानं फार गाडून टाकले लोक, 1 रुपये पदरात पडला नाही, उलटा खर्च अंगावर आला, अशी प्रक्रिया आहे आपल्याला। एकराला खर्च सांगा, कांद्याचे भाव सांगा। कांद्याचे भाव जाऊ रे 500-600 रुपये। दुसरी गोष्ट 70,000। दुसरी गोष्ट, पुणेगाव दरसवाडी जो पोच कालवा होता त्या ठिकाणी वळण बंधारे होते आणि खूप मोठा बोगदा आहे म्हणे। इतका मोठा बोगदा आहे का तो आता पूर्ण झालेला आहे, आणि तो पूर्ण झाल्यानंतर इतकं पाणी भेटणार की येवल्याचं सोडा पण अगदी मराठवाड्यातसुद्धा ते पाणी जाणार। नेमकं पाणी कुठं गेलं तेच कळत नाही। आता बरेच लोक इडले बोगदा पाहायला गेले, मी काय पाट पाहायला गेलोच नाही कधी, फक्त कोरडा पाट मला लक्षात आला बापा। आणि तर चांदोडपासून तर आमचे नातेवाईक की मी पाठवून 17 वेळा जातो, पण कोरडाच पाहिलं मी, भरेल पाहिलं नाही अजून। फक्त पाण्याकडे ऐकायला येतं पाणी आलं जवळ घराजवळ पाणी काही मिळत नाही। पाणी असतं, भरपूर पाणी असलं का लोक इकडे जमीनला नदी नाल्याला तेव्हा मग पाणी येऊ राहिलं। जेव्हा घराची पाण्याची तेव्हा पाण्याची काही गरज नाही। विलेक्शन आला का पाटाचं काम व्हायचं आहे, पाणी येऊ राहिलं आहे, येवला तालुक्यात भले चांगलं होईल, काहीच नाही, पाणी नाही, काहीच नाही। मला एक सांगा, किती वेळा पाणी आलं आहे आत्ता?